नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत नंदिनी एका दत्तक घेतलेल्या आईचा लेख वाचत असते. त्यामध्ये ती आई एका मुलीला दत्तक घेते, तिच्याविषयी काही गोष्टी लिहिते. अगदी तिने बाळाने माझ्या 9 महिने कुशीत न राहता जरी जन्म घेतलेला नसला तरी तिच्या आणि माझ्या गोष्टी किती मॅच होतात ह्या संस्काराच्या गोष्टी आहे. एखाद्या आंब्याला आपण दुसरा कलम लावतो त्यावेळेला त्या आंब्याचा आणि ह्या आंब्याचा एक रंग कसा तयार होतो तसंच तर आहे हे पण. एखादं बाळ आपण एखादं मूल दत्तक घेतो, ते आपल्यासोबत रुजतं, आपल्यासोबत वाढतं, आपला रंग तो घेतो, आपले संस्कार तो घेतो. त्यावेळेला किती त्या गोष्टींमध्ये साम्य दिसायला लागतं. अगदी एखादा नातेवाईक आला ना तर आमच्या दोघींना पाहिल्यानंतर मायलेकी किती एका विचारायचं आहे असं म्हणतात. तर असा दत्तक मूल घेण्याबद्दल जो मनामध्ये काही आढी असेल तर ती अशा गोष्टींनी दूर होऊ शकते, संस्कारांनी दूर होऊ शकते. हे सगळं पटवून नंदिनीने सगळ्यांना सांगितलं. सेशन खूप छान झालं. प्रत्येकजण आपापल्या कामात आता घरी निघून जातात. ही गोष्ट आता खरं तर नंदिनीच्या सासूलाही पटते, पण नंदिनीच्या सासूचं म्हणणं असं असतं की तुमच्या लग्नाला अगदी 1-2च महिने झाले तर तुम्हाला इतकी काय घाई आहे बाळ होण्याची? होईल, नाही होणार असं काही नाही ना. थोडा वेळ घ्या, एकदम घाई करू नका. मूल दत्तक घ्यायला माझा अजिबात विरोध नाही, पण त्याची घाई पण करू नये असं मला वाटतं. इतक्या समजदारपणे त्यांनीही एक गोष्ट सांगितली आणि नंदिनीलाही ती पटली आणि त्या गोष्टीवरती ती विचार करू लागली. पुढे जाऊन आपण ह्या गोष्टीवर विचार करूया असंही नंदिनीची सासू सांगते आणि निघून जाते. आता जीवा मात्र फारच उतावीळ झालेला असतो. आईने सांगितलं आणि तू लगेच नाही म्हणतेस, ह्या गोष्टीवरती तो रुसून खोलीमध्ये निघून जातो. त्याच्या मागोमाग नंदिनी जाते, त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. तो मात्र समजायलाच तयार नाही. आत्ता तर मूल दत्तक घेण्याबद्दल किती मोठ्या मोठ्या गोष्टी करत होती आणि आईने नाही म्हटल्या तू लगेच नकार देते. तर ती त्यांना म्हणू लागते, तुम्ही फार घाई करताय, फार घाई करू नका. अगदी घ्यायचंच नाही असं मी काय म्हणते का? आपल्या लग्नाला अगदी 1-2च महिने झाले, 2-4 वर्ष झाल्यासारखं तुम्ही वागताय. एखाद्याला बाळ व्हायला वेळ लागतो, एखाद्याला घाई होते आणि ही काही रेस आहे का? एकाच घरात 2 जणांना लगेच बाळ झालं पाहिजे. थोडा धीर तर ठेवायला हवा की नको? आता इथे मनाची द्विधा मनस्थिती असताना जीवा एक बोट पकड म्हणून नंदिनीला सांगतो. नंदिनीने जे बोट निवडलं ते बाळ होणार नाही असं होतं, त्यामुळे तो खचतो. इथे नंदिनी हसून हे सगळं त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते की तुम्ही किती उतावीळपण करताय, का घाई करताय, एवढी घाई करू नका. कुठल्याही गोष्टीवरती आपण शांतपणे विचार करून निर्णय घ्यायला हवा. अगदी 1-2 वर्ष उलटू द्या, नाहीच झालं तर आपण पुढे पाहूया ना. ह्यावरती आता जीवा म्हणू लागतो की मला किती आस लागली, माझं बाळ असावं, माझा रंग घेणारा एखादा व्यक्ती असावा. मी तुझ्याबद्दल माझ्याबद्दल किती स्वप्न पाहिली होती. आपल्या ह्या स्वप्नांवरती कविताही मी बनवल्या होत्या. तुला आठवतं ना आपण कविता बनवली त्यावेळेला तू कशी बोलली होतीस. मी आपलं बाळ ह्या 3 गोष्टींवरती किती मी स्वप्न पाहिली, रंगवली. अगदी मी कोणासमोरही ॲक्टिंग करू शकतो, पण तुझ्यासमोर मी करू शकणार नाही. मी एकदम खचलो आहे, मला कोणीही समजवण्याचा प्रयत्न करू नका. आत्ता ह्या क्षणाला मी कुणाची काही गोष्ट ऐकायला तयार नाही आहे असं म्हणत इथे जीवा खचतो, रडतो आणि लगेचच पांघरून अंगावरती घेत रुसून झोपी जातो. इकडे त्याने लिहिलेल्या काही गोष्टी इथे वाचते नंदिनी. त्या पाहिल्यानंतर तीही इमोशनल होऊ लागते. काव्या मात्र आपल्या अभ्यासात मग्न असते. दिवसभर तिने बसून टार्गेट पूर्ण केलेलं असतं नोट्स काढण्याचं. त्यात तिचं कौतुक इथे जीवा पार्थ करत असतो आणि पार्थने एक गिफ्ट आणून दिलेलं असतं. आता हे कशाबद्दल? तर पार्थ म्हणतो तुझ्यासाठी, तू इतका अभ्यास करते तर तुझ्यासाठी मी हे गिफ्ट आणले. तर ते काय आहे म्हणून ती खोडून पाहते तर फ्युचर IPS काव्या असं त्या पेनवरती लिहून आणलेलं असतं. पेन अगदी खूप सुंदर आहे, मी आयुष्यभर जपून ठेवल असं म्हणत घट्ट मिठी ती पार्थला मारते आणि पार्थ तयार होण्यासाठी आधी वॉशरूमला जातो. तो वॉशरूमला गेल्यानंतर इथे काव्याला मळमळल्यासारखं होऊ लागतं. ती जोरजोरात पार्थला हाका मारू लागते की मला मळमळतंय, उलटीसारखं होतंय, तुम्ही लवकर बाहेर या, आले का म्हणून जोरजोरात आरडाओरडा सुरू करते. तो मधून आलो 2 मिनटं असं म्हणू लागतो. तोपर्यंत इकडे काव्याला ओमिटिंग झालेली असते आणि त्यामुळे अख्खे पेपर्स भिजलेले असतात तिच्या ओमिटिंगमुळे. हे पाहिल्यानंतर तिचं मात्र आता संयमच सुटतो. ती रडू लागते आणि वॉशरूममधून इथे पार्थ बाहेर आल्यानंतर त्या नोट्स पुसू लागतो. त्यावेळेला ती वॉशरूमला जाऊन आल्यानंतर
इथे पार्थसोबत भांडू लागते की तुम्ही किती वेळा सांगितले तुम्हाला तुम्ही वॉशरूम माझ्यासाठी मोकळं ठेवत जा, तुम्ही आधीच जाऊन बसतात, त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम झाला. मी दिवसभर मेहनत करून एवढ्या नोट्स बनवल्या, मला ह्या नोट्सवरती पुढे काही महिने अभ्यास करायचा होता. किती मी छान प्रकारे नोट्स लिहिल्या, पूर्ण वेळ दिला, अजिबात घाई केली नाही. मला इतका त्रास होत होता इतका वेळ बसून, तरीही मी बसले, तरीही मी त्या नोट्स काढल्या. इतकी रडून रडून ती बोलत असते आणि तिची गेलेली मेहनत वाया, ह्या गोष्टीने तिला वाईट वाटत असतं. पार्थ तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की मी करतो काहीतरी, पण ती म्हणते तुम्ही नाही करू शकणार काही. खरं तर बाळ होणं ही एकदम महत्त्वाची आणि आयुष्यातली एकदम सुंदर गोष्ट आहे. ती अनुभवायला वेळ हवा, पण आपली मात्र वेळच चुकली असं म्हणत ती ढसाढसा रडू लागते. पार्थ तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागतो. ह्या दोघांमधला हा जो काही वाद आहे हा रम्या ऐकते आणि येणारं बाळ हे काव्य आणि पार्थला वेगवेगळं करणार, दुरावणार हे ह्या गोष्टींनी तिला आनंद होत असतो. नंदिनी रात्री झोपण्या अगोदर किचनमध्ये तयारी करत असते, सगळी साफसफाई करत असते. त्याच वेळेला तिथे पार्थ येतो आणि पार्थ म्हणू लागतो की काही खायला आहे का. तर इथे मुद्दामच नंदिनी म्हणते हो फ्रूट्स आहे ना, तुला फ्रूट सॅलेड बनवून देऊ का. तर पार्थ म्हणू लागतो की तू मला का चिडवतेस असं. तर ती म्हणते मला काल रात्री जे घडलं ते कळलं, पण तू एवढा कधी ओव्हर रिॲक्ट करू शकतो, ह्या गोष्टी माझा विश्वासच बसत नाही एवढा. तर तो म्हणतो माझा काव्यावर किती जीव आहे माहिती आहे ना, काव्याच्या बाबतीत मी फार पॉझिटिव्ह आहे, रम्यावर मी अजिबात विश्वास ठेवत नाही, कोणी कितीही ठेवला तरी. तिने हे सगळं जाणून बुजून केलं आहे हे मला दिसतंय, पण बाकी कोणाला दिसत नाही. ही गोष्ट आता नंदिनीही म्हणू लागते की बघा ना काय योगायोग, त्याच वेळेला विजय काय पर्स द्यायला येतो, हे सगळं मला फुल प्लॅन केल्यासारखं वाटते. आणि पार्थ पण तेच म्हणत असतो, ही मुलगी विश्वास ठेवण्याजोगी नाही आहे, त्याच्यामुळे मी तिच्यावरती बारीक लक्ष ठेवत असतो. इथे मात्र आता नंदिनी म्हणू लागते की मी जाते खोलीमध्ये, मला जीवाशी बोलायचं आहे, जीवा माझ्यावर रुसले, त्यांची समजूत काढायची आहे, फुगलेले रुसलेल्या जीवाला जेव पण घालायचं आहे. तर पार्थ म्हणू लागतो की तुमच्यामध्ये नक्की काय घडलं. तर ती सांगू लागते की दत्तक बाळ घेण्याबद्दल जीवाची फार घाई चालली आहे, तर मी त्याला थोडा वेळ थांब, थोडा वेळ घे असं म्हटल्यानंतर तो रुसला आणि मग रुसलेल्या माझ्या नवऱ्याला आता समजूत घालून जेवू घालावा लागेल. तर इथे पार्थ म्हणू लागतो खरंच तुम्ही ना खूप समजदार आहात. पार्थ जेव्हा बोलत असतो त्यावेळेला नंदिनी इमोशनल होत असते, तिला तो सांगत असतो की तुम्ही संयमाने घ्या, नक्की होईल तुम्हाला बाळ, तुम्ही ना असं धीर खचू नका. बघता बघता इथे नंदिनी मंदिरात जाते. तिथे मंदिरात जाऊन ती विचार करत असते की कधीच मला बाळ होणार नाही, हे खरं आहे, सत्य आहे. त्याच वेळेला एक मुलगी येते आणि सांगते की हे घ्या साबण, तुमच्या आयुष्यातले सगळे मळकटलेले विचार धुवून जातील. तर इथे तिने कळतपणे तुम्ही आशा सोडू नका, तुमच्याही आयुष्यात फुल येणार, या गोष्टीवर विश्वास ठेवा असा संकेत दैवी दिला. नंदिनी ह्या गोष्टीने पुन्हा उभारी घेणार आणि पुन्हा बाळाचा विचार करणार. चला तर मग पुन्हा भेटू.